नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले तर आपण काही ना काहीतरी खायचा प्रयत्न करतो, थंड असं पाहिजे असतं. तर खरबुजा तर असं आपण कट करून खातोच. तर म्हटलं मुलांचाच आणायचं आणि सावीचा हट्ट होतं काहीतरी असं वेगळं ज्यूस बनव. मग म्हटलं चला आज हे घरी आहे तर ह्याचा ज्यूस बनवते आणि तुमच्यासोबत पण ती रेसिपी शेअर करते. छान असं आहे, त्याच्या अगोदर आपण काय करूया, मी ते पातेल थोडं गरम करायला ठेवून दिलंय. त्याच्यामध्ये दूध आहे, ही आहे ना, ही कस्टर्ड पावडर व्हॅनिला आहे, त्यामुळे तिचा इसेन्स छान आहे असा. तर ती आपण एक बघा, तर ती पावडर त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आहे. पाणी थोडंसं कमी करते, पाणी जास्तच झालं माझ्यावर. 2 टेबलस्पून म्हणजे असं आईस्क्रीम सारखा एक फ्लेवर असा त्याला एक छान असा. गरम थोडंसं कोमटच करायचंय, फक्त आपल्याला कल्ती कस्टर्ड पावडर आहे ती एकत्र एकजीव असं होण्यासाठी तेवढंच करायचंय गरम. आणि तोपर्यंत हा जो खरबूजा आहे ना त्याचा गर काढून घेते. मी जवळपास हा अर्धाच घेते, कारण अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी दूध आहे, 2 ग्लास होईल एवढंच आहे. त्यामुळे एका साईडला बघा सब्जा मी ऑलरेडी फ्रीजर टाकून ठेवलाय. म्हणजे जेवढं आपल्या उन्हाळ्यासाठी एकदम खास अशी ही रेसिपी आहे. फ्रीज मध्ये कस्टर्ड केक आपल्याला ठेवून देते मी, आणि पटकन मला ऊन पाहिजे म्हणून आईस ट्रे मध्येच टाकून ठेवते. अर्ध्या तासासाठी मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं. आणि जो ह्याचा खरबुजाचा गर आहे तो साध्या फ्रीजमध्ये ठेवला होता, म्हणजे जेवढं थंड असेल तेवढं ते खायला टेस्टी लागतं, म्हणून मी पटकन थंड होण्यासाठी फ्रीझर आणि फ्रीजचा वापर केला होता. आणि आता पूर्ण दोन्ही पण असे छान असे थंड झाले. आणि थंड झाल्याच्या नंतर मग जे आपण दूध तयार केले हे टाकून कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये गर टाकून घेतला. कधी कधी खरबूजा आहे ना तो एवढा गोड नसतो, मग त्याला आपण टेस्ट करून बघायचा तो आधी गोड आहे की नाही. जर नसेल तर मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची. मी आता थोडं टेस्ट करते स्पून घेऊन. थोडा कमी वाटतंय. खरबूजा नाही तो एवढा गोड नाही. कधी कधी एवढा छान असा खरबूजा मिळतो ना की म्हणजे वासानेच कळतं, असा सुगंध पूर्ण घराचा दरवाजा असतो. पण यावेळी तसं मिळालं नाही म्हणून मला साखर ऍड करावी लागली. जर खरबूजा गोड असेल तर साखर ऍड करायची काही गरज नाहीये तसं. आणि आपलं झालं तर आपण आईस काढून घेते. संध्याकाळी मानूला स्टडीला बसवते ना. असं करायला त्यातच राहिलं बघते. ते हे फोटो टाकले थोडेसे.
खरबुजाचा ज्यूस तयार झालाय. तू सावी या जरा पिशील का तू एवढं? पिणार का नक्की? तर बरेच दिवस झालं मी ऑफलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन पण केलेली, पण ह्या वेळेला ना मी हा व्हिडिओ याच्यासाठीच मी पार्ट ॲड करते. तर ऑफलाईन शॉपिंग मला यावेळेला एवढी आवडली ना, आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये भरपूर म्हणजे फरक जाणवला. तर हा जो कुर्ता आहे तो मी फ्लिपकार्टवरून मागवला आहे, आणि ह्याचा तुम्हाला मी घालते एक व्हिडिओ आहे, तो मी तिथे पोस्ट करेन. पण आता सध्या उन्हाळ्यासाठी ना कॉटन मटेरियल एकदम छान वाटतं, आणि प्युअर कॉटनचा मिळाला हा कुर्ता. आणि मी सध्या जर मला शॉपिंग म्हणाल तर फ्लिपकार्टवरची शॉपिंग एकदम छान वाटते आणि एकदम रिजनेबल पण वाटते. हा 650चा कुर्ता काहीतरी असा आहे, विथ पॅन्टसाठी आणि प्युअर कॉटन आहे. आणि जो आत्ता मी वेअर केला आहे तो 750चा आहे कुर्ता सेट. आणि दोघांचा पण मटेरियल म्हणाल तर थोडं ऑफलाईन ह्याचा घेतलं आहे तो मटेरियल मला थोडं बरं वाटतं, त्याचं मटेरियल आहे ते असं. आणि थोडीशी ती डिझाईन आहे, बघितली ते क्लोज करून दाखवते तर ही बघा, ही अशी त्यांनी मला अशी डिझाईन्स दिले, आणि पॅटर्न पण थोडासा वेगळा आहे. तर हा मी कुर्ता तुम्हाला वेअर करून दाखवते नंतर. आणि दुसरं ऑफलाईन शॉपिंगमध्ये सध्या प्रत्येकजण आपण जातो बाहेर तेव्हा सनकोट घालायचा विचार करतो किंवा घालतोच सनकोट, आणि बाहेर जाताना मस्ट आता एवढं ऊन आहे दुपारचं की सनकोट तर पाहिजेच आहे. तर मी हा टॉप मुद्दाम असा घेतला की ह्याला सनकोट घालायची गरजच नाही, असा हा टॉप आहे. आणि हा ना स्ट्रीट शॉपिंगमधला आहे. तर एवढे छान आहेत, म्हणजे ऑफलाईन जर आपण ऑनलाईन मी अशा ऑर्डर केले ना तर मटेरियल मला प्युअर कॉटनचं मिळालं नाही, कॉटन ब्लेंड असतं तसं मटेरियल आलेलं. आणि सध्या उन्हाळ्यामध्ये ना असं वाटतं कॉटनचं ब्लेंड मटेरियल नको, प्युअर कॉटन पाहिजे, जेणेकरून जो घाम येतो तो कपड्याने शोषून घेतला पाहिजे असं. नाहीतर मग आपल्याला स्वतःला असं चिपचिप वाटतं, पण कॉटनचं मटेरियल घातलं की तसं वाटत नाही. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर असेच कुर्ते पाहिजे. आणि मुद्दा मी इकडे इतका छान स्टॉक म्हणजे हे होतं ना, भरपूर असे शॉर्ट कुर्ते होते की स्लीवलेस वगैरे होते, पण मला तसं नको पाहिजे होतं, कारण उन्हाळ्यामध्ये ना जेवढं आपण बाहेर कवर करू तेवढं ते बरं वाटतं. आणि हा पण एक डिसेंट टॉप आहे, कारण ऑनलाईन म्हटलं तर नाही तरी 350-400 पर्यंत जातो एक कुर्ता. पुन्हा मटेरियल कसं मिळेल ते सांगता येत नाही, प्युअर कॉटनचं मिळेल की नाही. तसं ऑफलाईनमध्ये मला यावेळेला तसं नाही, एकदम छान असे मटेरियल मिळाले आणि छान वाटली शॉपिंग. ही सर्व लक्ष्मी रोडची शॉपिंग आहे ॲक्च्युली, दाखवली ती परवाचा एक ब्लॉग दाखवला असेल मी, लक्ष्मी रोडला गेले तेव्हाची शॉपिंग आहे. बाहेर जाताना ना आता उन्हाळ्याचं एक तर फुल स्लीवचे कपडे घालायचे प्रेफर करायचे, कारण उन्हामुळे आपली स्किन पूर्ण डल होते, असं टॅन जास्त होते स्किन, त्यामुळे पूर्ण बाहेरचे कपडे, लाईट कपडे घालायचे आणि कॉटनचे कपडे. प्लस जाताना जेवढं सनस्क्रीन, लोशन आणि स्कार्फ असं गुंडाळूनच एवढी पूर्ण प्रोटेक्शन घेऊन बाहेर गेलं तर आपली स्किन तशीच्या तशी राहील. नाहीतर पूर्ण स्किन म्हणजे मेमध्ये पूर्ण सर्वांचा जवळपास कलरच चेंज झालेला असतो. तर मी आता पटकन वेअर करून दाखवते तुम्हाला. ह्या वेळेला आता शूट करते, तर शूटच्या वेळेला पण एवढं गरम होतं आहे ना, म्हणजे प्रचंड ह्यावर्षी गरमी जाणवते, आणि त्यासाठीच मी स्पेशलीच गरमीसाठी या कॉटनच्या कुर्तीज बाय केले. तर हा फ्लिपकार्टवरून केलेला ऑर्डर आहे, आणि हा प्युअर कॉटन आहे. कॉटनचं एक आहे ना की तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये वापरू शकता, आणि मेन म्हणजे जुनं झाल्याच्या नंतर घरात पण वापरू शकतो. जसं बाकीचे सिंथेटिकचे असे जे असतात मटेरियल, इव्हन कॉटन ब्रँडसुद्धा कधी घेऊ नका. कॉटन म्हणजे केव्हा तरी ठीक आहे घालायला, ओकेजनली ठीक आहे, पण तुम्हाला घरी पण ते यूज करायचे असतील कपडे तर प्युअर कॉटनचे कपडे घ्यायचे, म्हणजे घरी पण घालता येतात. तर हा फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे आणि मला आवडला, म्हणजे छान आहे असा, जसा मला पाहिजे होता तसा हा कुर्ती आहे. आणि आपण 600-650च्याच रेंजमध्ये आहे, आणि प्रिंट वगैरे अशी आपल्याला एवढं म्हणजे असं बघता येत नाही किंवा मग मटेरियल कळत नाही, त्यामुळे ऑफलाईन पण तुम्ही जाऊ शकता. ऑफलाईनमध्ये आपल्या पटकन कळतं हे कॉटन प्युअर कॉटन आहे की नाही. तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आणि हे कुर्तीच दाखवते मी आता, ह्याच्यावर कुर्ती ट्राय करते तुम्हाला दाखवते.
आणि ही कुर्ती बघा एकदम कॉटनची अशी कुर्ती आहे, छान वाटते. जीन्स म्हणजे जीन्सवरचा टॉप आहे. मी आता जीन्स घालायला कंटाळा केला एवढे सर्व कपडे चेंज करून. तर एकदम मस्त कम्फर्टेबल आहे. लक्ष्मी रोडला आता बऱ्याचशा अशा कुर्तीज अशा कॉटनच्या सध्या अवेलेबल आहेत. पूर्ण म्हणजे मार्केट असं भरलेलंच आहे कॉटनच्या ह्याने. एकदा व्हिजिट केलं तर नक्कीच फायदा होईल. कारण ऑनलाईनमध्ये काय होतं, आपल्याला चार्जेस पण जास्त आहेत, प्राईस जास्त आहे, प्लस डिलिव्हरी चार्जेस पकडून जास्त होतात. जरी डिलिव्हरी काय काय बायांना नाही आहे, पण तरीसुद्धा कॉस्ट त्यांची नक्कीच जास्त आहे. तर एकदा नक्की लक्ष्मी रोडचा ट्राय करा. आणि हा बघा मी बोलले त्याप्रमाणे एकदम फुल स्लीव्हचा असा उन्हाळ्यासाठी घेतलेला हा पण एक आहे. ह्याचा प्लस पॉईंट आहे, याला बिलकुल सनकोट घालायची गरज नाही. हे घ्या, गाडी चालवा आणि तसंच बाहेर पडा, असा हा ड्रेस आहे कुर्ता. आणि खरं जीन्सवरती ह्याचा लुक छान वाटतो. मी एक लॉंग व्हिडिओ पण बनवला आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण बनवला आहे, त्याच्यामध्ये हा वेअर केला आहे मी. तर असा हा आजचा असा ब्लॉग म्हणजे उन्हाळ्यासाठी खास रेसिपी पण दाखवले आणि कॉटनचे ड्रेसेस पण दाखवले. तर आणि आजचा असा ब्लॉग होता. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.